नमस्कार सर्वांना. हे बघा आता मेंढर घेऊन आम्ही निघालोय चाराय. तर आता पाणी पाजली आणि बहाण्याने मी निघालोय मेंढर घेऊन. तर बरंच लांब जायचं मेंढर घेऊन चारायला. एका ठिकाणी आदिवासी समाज या लोकांनी भाजीपाला केला होता, काकडी घोसाळी, आणि ते आता वावर मोकळं झालं, ते मोकाली ते. तर ती चाराय निघालोय. मग बहाणाय कसं काय ऊन लागते? ऊन लय लागतंय, चाराही लय लांब जायला लागतंय आज. हा ना. तर आता मोर लावून चाललोय, बरंच लय लांब जायची वा. तर माझ्यापाशी जरा बाखर आणि पाण्याची बाटली आहे. कारण सकाळचा माणूस जेवत नाही एवढं, त्यामुळे मग रानामध्ये आपला बाखर तुकडा बांधून आणायचा. आणि पाणी तर लागतेच. पाणी बाबा 2-3 बाटल्या झाल्या ते पाणी लय पितय सकाळचं. सकाळचं 9 वाजले की पाणी प्यायला सुरुवात होते. 5 वाजेपर्यंत पाणीच पित राहतोय माणूस जास्त. आणि जेवण कमी. एक टायमाला जेवण नसतं तरी चालतंय, पण पाणी पाहिजे उन्हाळ्या दिवसामध्ये. आणि आता चराय कुठं तरीच तर शेतकऱ्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांची वावर पण आता साफ करायची ते, मोकळी म्हणजे निर्माळ साफसफाई करून ठेवायची. तेव्हा ते म्हणलं वावर चारा. तर आलो इकडं आता चालले ते मेंढर बोलायचे घेत. मोर इकडे बोल. भेटलं ना. फळ कसलं आहे आंबे झाले? आंबा जुना आहे बरं पाना. वाज येतोय ना पाडाला. लय भारी आहे ना. हे आंबे आले जरा बरं वाटलं. गार वाटलं. हे आंब्याला आंब्याला खांदाड किती दाट फुटली होते वर गेल्या. खायचं का पाट? हा बघू. येताना पण काय गावलं ना. गावलं. हे दुधल्या ते मागास ते दुया लागतं ना आता गावलेलं. मेंढर येताना गावलेलं कागदात धुवून आणलं. का आता पाणी पाजायला धुवूनच खायचं असं. उभी राहते वाटतं पाना. हा राहते चांगली गडी भर चरली ना. ऊन तर लय लागते ना. मागाशी तर उभी केली असते तर कसलं त्याचं. मस्त बाण आहे आंब्यावर ताव मारला रे. अहो आता आहे ना, म्हणजे आपण मग बाकर बांधून आणले, म्हणजे बाकर खायची इच्छा होत नाही आंब्यामुळे. आंबच लय आंब्याचा दिवसच इथं गावठी पाड इथं. मग कोणत्या बी झाडाला ज्या आंब्याला आंबा येतं तिथं पाड गावतोय म्हणजे गावतोय. आणि इळा तर पडते ते वाऱ्याने. आंब्याला लय आंबा इथं. हा आता वारं बी सुटले बघा. लय आंबा इथे आंब्याला. लय वर्षाचा आंबा असेल कसलं त्यामुळे. कसलं आंबा आहेत माहिती का? खरं गावठी आंबा खायलाच मजा. लय भारी. बोलो पुढे बोलो. काय कुत्रा काय येऊन देत नाही वाटत कोणाला. असं का जातील त्याच्या. बरं आहे थांबा. हा करायचं चांगलं. का बाबा काय चाललंय ते? ह्याला काय म्हणायचं? डेया डेंगण्या का डेल्या? डेंगण्या ना. आम्ही डेंगण्याच म्हणतो. हा ह्याला मास बनवला का ह्यो? पावसाळ्यासाठी ह्या अशा वरती ठेवल्या ना. ते मस्त मास बनवला खाट सारखा.
बनवायच लागतो ना. वाळवी नाही चुकाटा नाही जात. मग आता कागद टाकायचा काय याच्यावर. हा पावसाळे भिजल्यावर पण हे होते ना. हा मग काय. हा त्यासाठी टाकायचा का. आता तुम्ही झालं इथं इकडे आलेलं किती महिने झालं. 5-6 महिने झालं. झालं ना. गावाचं नाव काय तुमच्या. रानसई ना. बरीच लोक आहेत रानसईची इथं. चिरण्याच्या साईडचा ना. वाट कुणाकून जायला तिकडे. कल्यावर. हा खारपाड्याच्या आपल्या खिंडीच्या पुढे. खारपाड्याची खिंडच बोलतात ना याला. कल्याची खिंड. कर्नाळ आहे ना त्याच्या पुढं कर्नाळ्याच्या. तुमची लोक जास्तीत जास्त म्हणजे डोंगरातच राहणार ना. ताण लागली तुम्हाला. मला लई ताण लागले. जरा पाणी पिऊ का औषध जाऊन. जरा सावलीला आल्यावर मेंढ्या बी चरत्यात चांगल्या. उन्हात गेलं की मेंढर बी उभी राहतात ना. ऊनच लागते माहिंदा. गामोळ्याचं याल तर पार खाली जिमनीला टेकलं व. हा ना. हे गामोळ्या आल्या की आम्ही गळ्यात बांधतो. पोरांच्या बांधतो ना आमच्या पण बांधतो. मस्त लोंबल्या दुरे सारखा अगदी. हा नेतो नेतो. ते म्हणतात वरच्या शेतात जाऊ द्या. नेतो नेतो. त्याच्यात चांगला खायला आहे. हा पाणी जामच पिते. सगळी बिराडा किती होती बाबा तुमची. 3 होते. 3 का. हा मग तुमचा एकच राहिला का आता. बांधूनच नाही तुमच्या बकरी आल्या म्हणून आणून ठेवला. हा दारा बिराजी बी. मस्त केलाय तुम्ही आतमध्ये. म्हणलं आतमध्ये मस्त केलाय. पण आहे ना. माणसाला पण नाही होत. नाही हा ना बाबा. बारका पोरे आणलाय काय. सुट्टी लागली ना त्याला आता. बनवलाय. मग त्यांचा पार असतो पावसाळी. देव बिव बघा त्यांचा कसा मस्त मांडलाय. देव बी सांगत ना बाबा. आता आवरा आवरी चालली म्हणायचं तुमची बी. सगळा पसारा गोळा करायचा चालले. उद्या परवा जरा बाई. आता जरा मेंढर चांगली चरून उभी राहिली ते. तर बाण आणि सकाळी चपाती आणि गवार आणि आंब्याचं लोणचं आणलंय. वागू का धरतो. वागू पण जेवण करतोय आता आमच्या सोबत. या दिवसामध्ये लोणचं खायला भेटते हा मग काय. आंब्याच्या दिवसात. आता मगाशी खाला आंब्याचं पाड. आता खातोय लोणचं आम्ही. धरा मग. मेंढर चांगली उभी राहिली ते. काय चरते काय उभी राहिली ते. भूक लागली का बरं तुम्हाला? लागली आंब खाल्यामुळे हा म्हणलं. ना. आंब खाल्या पोरांना चालू घेतली त्याने आंब. हा घेतल्यात नाही का हा. पिशवीत हा ठेवली. आपल्या पिशवी बरी झाली ही आपली बा. हा ना. कारण काय बी टाकायला ना बिटे आंब भारीच लागते रे काय. लय गुजर लागला होता. जेवा की तुम्ही. हा बसतो ना मी पण. वागू खा ना. वागू जेवतोय का नाही. वागू जेव. वागू तसाच वागू चपाती दिली का खात नाही. हा चुरून मुरून त्याला खा चपाती. वागू चपाती खा. खा बाबा. मी त्याला मेंढर डेस्कटॉप करते ते. हा ना. त्याला पण जेवण आणायला लागतं. चला लांब जायचंय परत मेंढर घेऊन. हा ना. अगं गवारी पासून निघतो लोणच्या बरं जरी खाल्लं ना हा भारी लागते. चपाती शेल का नाही खाली आता आली. आई मेंढराचं पोट भरलं. आपलं भरलं. आपलं भरलं. मेंढर उभी राहील नको ना. हा ना. ते बी हादा ना तो बगड्यांचं चाललंय पोट भरायचं. एक पाट तर ह्याच्या खाली बसली हो. हा आता असा गोळा करायचा काही.
पेटवून द्यायचा. नंतर पिटवून द्यायचा वाळल्यावर. ह्याचा ताण आता वाळलंयच. कारण पण बुडा आहेत ना. हा बुडवलेत. हा बुडवाले आहेत. हा ते पेटणार नाही. वाळल्याची वाट. जेवता जेवता पळाला मोर हा ना पाणी नाही तुम्ही पिलं. मी जीवली बाय बसून तिथं. जिवली पण मोर मेंढर काय काय इकडे आली होती. हो ना गवार आहे उभी राहिली काय काय मोर पळाली. ना. गवार असल्यामुळं. उन्हाळ्या दिवसामध्ये असं जरा मेंढराला गावात गावात गारवा चांगला भेटते. हा हम्म उभ्या राहिल्या ना. हा इकडं सायरीचं झाड पण हिरवं गार झाले अगद्या. सावर म्हणतात. सायर सावर मेंढर उभीच राहिली ना. आज बऱ्याचशा ठिकाणी चांगला मेंढरा चारा गावला चांगला हिरवा गार खायला. हा ना दिवस मावळ. बोलो 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 चल. बा नाही आता बोलावते मोर. आता थोड्या वेळामध्ये कुडू सापडन. हाय जवळ झाडीच्या पुढच्या साईडला हाय बिराड. तिथं बसलाय वाडा. निघालाय मीडिया धरून. निघाले तर काय आता लांब जायचं त्याच्यामुळं इथं लय उशीर दाबावल्या. कारण आता नुसती मोहर लावायची या. तर आता दिवसभर मेंढर आम्ही चारली आणि आता निघालोय बिराडाव घेऊन. बरंच लांब वर गेलो होतो मेंढर घेऊन. आता दिवस पण मावाळला. दिवस डोंगराच्या आड झालाय. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.